गिरीश सर म्हणाले ते तंतोतंत खरं आहे. हा सिनेमा कसा घडला, कशी सुरुवात झाली आणि आज रिलीजला पोचलाय हे खरंच आम्हाला कळलं नाही. जनरली कसं असतं, आम्ही कलाकार जेव्हा एखादा सिनेमा करतो तेव्हा लेखक स्क्रिप्ट घेऊन येतो, दिग्दर्शक नरेशन करतो आणि मग शेड्यूल ठरतं की 30 दिवसांनी 1 महिन्यानी ह्याचं शूटिंग करायचं. 1 महिन्याभरात शूटिंग होतं, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन होतं आणि पुढच्या 6 महिन्यात सिनेमा रिलीज होतो. पण असा हा सिनेमा झाला नाही, कारण हा खरंच नॉर्मल सिनेमासारखा सिनेमा नाही आणि हा खरंच फक्त डॉक्टर रामाणी यांच्या आणि मिसेस रामाणी यांच्या पुण्याईनेच सिनेमा तयार झालाय. आज खरंच आता इथे बसल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवत होतो एक एक. लहानपणी सुरुवातीला जेव्हा आई वडील घडवत असतात तेव्हा सगळ्यांची स्वप्न असतात, तेव्हा बेसिक पहिली स्वप्न असतात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं. म्हणजे आमच्या काळात तरी ती होती, आता बदललेली आहेत प्रत्येकाची स्वप्न. तसं मलाही माझ्या लहानपणी कोणी विचारलं की काय होणार मोठ्यापणी, ते म्हटलं डॉक्टर होणार. आणि 7वीचे मार्क बघून आईवडिलांची आशा संपली आणि माझी आशा संपली. सायन्सचे मार्क बघून हा आयुष्यात डॉक्टर काहीच होऊ शकत नाही, कंपाऊंडर नाही होऊ शकत, काही नाही होऊ शकत. सो माझं तिथेच खरं तर डोक्यातही कधी नव्हतं की डॉक्टरचा एप्रन कधी मी अंगावर घालीन. आणि माझ्या नशिबाने माझ्या काहीतरी पुण्य केलं असेल मी की एवढी मोठी इतकी महत्वाची भूमिका मला साकारायला मिळाली. हे माझ्या मते माझ्या आई वडिलांचं पुण्य असेल किंवा त्यांची खरंच मनापासून इच्छा असेल, ती अशा पद्धतीने पूर्ण झाली. आणि आज खरंच ते असते तर त्यांना एक वेगळा आनंद झाला असता. पण खरंच मी सांगतो, मी म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने डॉक्टरांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यांची पुस्तकं वाचली, त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि मला असं वाटतंय त्यांचं जे कार्य आहे हे कार्य साकारण्याची हिंमत तर नाही माझ्यात. मी तेव्हाच खचलो होतो खरं तर, हे कसं काय म्हणजे पडद्यावरती साकारायचं. पण त्यांचं जे कार्य आहे त्याचा 1% जरी मी करू शकलो असेल तरी मला वाटतंय की मी यशस्वी झालो असेल, कारण इतकं खरंच मोठं कार्य आहे त्यांचं. आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतंय ते आत्ताही इतके ऍक्टिव्ह आहेत. ह्या वयातही त्यांनी जवळजवळ 100 मॅरेथॉन धावलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं जे काही सोशल सर्व्हिसचं काम आहे, त्यांची जी काही एनर्जी आहे ही, म्हणजे मला असं वाटतं 100 सिनेमे कमी पडतील, कारण खरंच त्यांचा प्रत्येक दिवस हा एका सिनेमासारखा असतो. त्यांचं जी काही दिनचर्या असते, म्हणजे त्यातला एक सीन तर मला अजूनही आठवतोय फिल्म मधला, की ते एअरपोर्टला होते. म्हणजे त्या काळात, सुरुवातीच्या काळात जेव्हा एअरपोर्टवरती कधीतरी फ्लाईट लेट झालं की आपण काय करतो, आपण शिव्या घालतो, अरे यार फ्लाईट लेट झालं, माझं काम होतं. डॉक्टर तेव्हा विमानतळावरती व्यायाम सुद्धा त्यांनी केलाय, सूर्यनमस्कारही घातलेले आहेत, कारण त्यांची ती वेळ होती व्यायामाची, म्हणून ते त्यांनी व्यायाम तिथे करायचे. सो त्यांच्याबद्दल मी काय बोलू आणि काय नाही असं होतं, आणि त्यांच्या अनुभवांबद्दल कितीही बोललं तरी ते कमी असेल. सो थँक्यू सो मच. तुमचे मनापासून आभार आणि संपूर्ण टीमचे आभार, कारण खरंच गिरीश सर होते म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक पडावावरती त्यांनी आम्हाला कुठेतरी एनकरेजमेंट दिली की नाही, आपल्याला सिनेमा कम्प्लीट करायचा आहे. आपल्याला खूप अडचणी आल्या आणि खरंच ही संघर्षाची आणि जिद्दीची फिल्म आहे. आम्ही सगळ्यांनी टीम वर्क म्हणून आम्ही खरंच खूप कमी ह्याच्यात आमचा सहभाग असेल, तेवढा सहभाग गिरीशचा आहे, प्रशांतचा आहे, गणेशचा आहे आय थिंक, आणि डॉक्टरांचा अर्थात आहे. सो मनापासनं, अगदी मनापासनं तुम्हाला आभार मानतो मी की तुमच्यामुळे खरंच मला ही संधी दिली, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू गिरीश, थँक्यू. उमेश, आता गिरीश सर म्हणाले त्याप्रमाणे कार्मिक कनेक्शन जी काही आहेत तर ती निश्चितच कुठेतरी असतील. ह्या प्रत्येक जण तुम्ही या भूमिकेत दिसता आहात त्याच्या मागे कुठेतरी, आणि रसिक म्हणून आम्ही वाट पाहतो असतोच की तू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसशील. तर मला वाटतं आतापर्यंतच्या तुझ्या कारकिर्दीतली ही अगदी वेगळी भूमिका आहे, निश्चितच त्याविषयीची उत्सुकता आमच्या मनामध्ये. दीप्ती, तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील तू? आता त्याच्या लांबीचा उल्लेख झाला, पण आम्हाला खोलीविषयी ऐकायला आवडेल. नमस्कार सगळ्यांना. माझा खूप दिवसांनी एखादा माझा सिनेमा रिलीज होतो आहे. ह्या फिलिंगने, ह्या उत्साहाने आज मी ह्या वर्षी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर आले आहे. तू विचारलास प्रश्न की त्याची डेप्थ काय आहे, तर मला असं वाटतं की डॉक्टरांची जी कारकीर्द आहे आणि त्याच्यात जितके काही चढउतार आले असतील
एक कुटुंबच असतं ज्याला तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते सांगू शकता, शेअर करू शकता. बरं, त्यांचं काम इतकं वेगळं, इतकं अनोखं होतं की त्यांची पत्नी म्हणून त्यांना खंबीरपणे खरा अर्थ ताठकणेचा काय असू शकतो तर ती एक मोठी डेप्थ देण्याचं काम श्रीमतींचं नेहमीच होतं आणि त्यांचं आहे. मला जितका त्यांचा अनुभव किंवा जितका त्यांच्याबद्दल माहिती मिळाली त्यातून हेच सांगू शकते की यांचं यश अर्थात खूप खडतर प्रवासानंतर मिळालं किंवा आपल्याला प्लीज थेरपी मिळते, थिअरी मिळते, पण कुटुंब सांभाळणं, कौटुंबिक सगळी आव्हानं स्वीकारणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे ध्येय आहे ते तुमचं पूर्ण होऊ दे, हे संयमी समर्पण केलेलं, तसं जिद्द ठेवलेलं, त्यांची जिद्द माझी जिद्द हे सांगणारं पण कुठल्याही पद्धतीचा ग्लॅमर किंवा कुठल्याही पद्धतीचं महत्त्व नको आहे अशाही पद्धतीचा एक काय म्हणतो स्टान्स ठेवण्याचं हे कॅरेक्टर किंवा हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि मी खूप खूप भाग्यशाली मानते सर मॅम की मला अशा कौटुंबाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग होता आलं. गिरीश सरांनी माझ्या असंख्य प्रश्नांना त्यावेळेला खूप संयमाने उत्तरं दिली आणि जे काही सीन माझ्या पदरी पडले त्यात मी त्यांचं काम त्यांना आवडेल तसं आणि होतं तसं करायचा प्रयत्न केला आहे. आणि आय थिंक शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर जेव्हा तुम्ही तेव्हा पाहता तेव्हा त्यांची खोली जास्त लक्षात राहील. नक्की. म्हणजे हजारोंना ताठकणा देणाऱ्या व्यक्तीच्या घराचा ताठकणा अशी तुझी व्यक्तिरेखा खरंच. आणि सायलेंट आपण म्हणतो की तुम्ही किती जास्त त्यांना कणा देता आहात की तुम्ही पुढे वा मी सगळं सांभाळते मला, हे खूप मोठी गोष्ट आहे. खरं प्रेम आवाज करतच. तर निश्चितपणे हा जो एक ही प्रेम कहाणी आहे, हा एकमेकांच्या सहजीवनाचा एक आदर्श या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि मगाशी उल्लेख झाला तसा आणखी एक जोडपं याच्यामध्ये आहे जे आत्ता आपल्या बरोबर नाहीये. सुयोग आणि सायली संजीव यांनी त्या भूमिका साकारल्या आहेत. शैलेशला तुझ्या भूमिकेविषयी प्रामाणिकपणे मला कल्पना नाहीये, तर आम्हाला तूच थोडी कल्पना. जसं मगाशी बोलताना श्रीकांतजींनी सांगितलं की यातली जी दुसरी जी स्टोरी आहे म्हणजे डॉक्टरांचं वैयक्तिक आयुष्य वगळता त्यांच्या केसेसपैकी त्यापैकी एका केसेसमध्ये त्या स्टोरीमध्ये माझा सहभाग आहे. ज्या एका मुलाबद्दल मगाशी त्या केसपैकी बोललं गेलं याचं लग्न ठरलंय आणि अचानक त्याच्यावर असा काही प्रसंग येतो की आता तो उठेल की नाही, जगेल की नाही, अशा परिस्थितीत तो येतो. त्या मुलाच्या वडिलांचा रोल मी केला आहे. आपला हाताशी आलेला तरुण, तडफदार, अतिशय कर्तृत्ववान असा मुलगा आता राहतो की नाही अशा परिस्थितीला आलेल्या एका वडिलांचं हे कॅरेक्टर आहे. हा बाप खचून जातो, हा कोलबडून जातो, काय होईल काय होणार नाही. खूपच इमोशनल आणि इंटेन्स असा ट्रॅक आहे. ट्रॅक असं आपण जनरली हल्ली टेलिव्हिजनच्या भाषेत म्हणतो, परंतु या फिल्ममध्ये ते इतक्या सुंदर पद्धतीने प्लेस केलेलं आहे. आणि हे कॅरेक्टर करणं, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी, गिरीश मोहितेंसारखे डिरेक्टर असले की मी फारसे प्रश्न विचारत नाही, मी त्यांच्यावर सगळं सोडून देतो. आणि गिरीश खूप जुने संबंध आहेत आमचे. आणि गिरीश जे आपल्याकडनं करवून घेतात ना तेच फार मजेदार असतं. सहज काम होऊन जातं, पण इतके इंटेन्स आणि इतके खूपच टेन्शन असणारे असे सगळे ते सीन्स होते. माझ्याबरोबर अनुपमा ताकमुगे होती, सुयोग आणि सायली होत्या, पण आमचे हे सीन इतके सुंदर गिरीशने करून घेतले. त्यामुळे त्याची जी ग्रॅव्हिटी आहे ती लोकांसमोर मांडली जाईल की तो प्रसंग किती महत्त्वाचा होता, किती अवघड होता आणि त्यातनं त्या माणसाचं, त्या मुलाचं आयुष्य कसं सुधारलं, ज्याला संपूर्णतः जबाबदार अर्थातच डॉक्टर आहे. या निमित्तानं डॉक्टरांशी थोडाफार संपर्क आला. त्या मसिना हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या, ते आमच्याबरोबर होते आणि अनेक किस्से शूटिंगच्या सगळ्या त्या काळामध्ये कळत होते, ऐकू येत होते. त्यानंतर मी पुस्तकही वाचलं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावर तयार होत असलेल्या सिनेमाचा आपण एक छोटा भाग आहोत याचा मला कायम अभिमान राहील, एवढं मात्र अगदी नक्की सांगू शकतो.
आता ह्या अतिशय नाट्यमय सूत्राचा उल्लेख झाला, त्याला समांतर आणखीन एक नाट्यमय सूत्र खरं तर सिनेमामध्ये आहे. त्यामुळे ही दोन नाट्य एका वेळेस घडतात. मी त्याविषयी अधिक सांगत नाही, पण सिनेमात नायकच जेव्हा एवढा मोठा महानायक असतो तेव्हा कोणी खलनायक असेल का असा प्रश्न खरं तर मनात येऊन जातो. पण संजीवजी, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? कोणी विलेन आहे काय? सिनेमाबद्दल जास्त रिव्हील करण्यापेक्षा तुम्ही बघाच, पण हा आय एम द खलनायक अँगल बेबी. सरांबद्दल सांगतो. सरांनी मला बोलवलं आणि माझं आणि सरांचं असंच आहे. सरांचा फोन येतो, संजीव आजा, संजीव आजात आहे. ऍक्टर कसा असावा? ऍक्टर हॅज टू बी लाईक, ऍक्टरचं जे स्पाइन आहे ना, ज्याच्यामुळे ऍक्टर परफॉर्म करतो, ते स्पाइन दॅट इज द डायरेक्टर. आणि डायरेक्टर कसा असावा तर सरांसारखा. 2011 साली फर्स्ट टाइम मी, सर आणि दीप्ती वी मेट टुगेदर फॉर वन हिंदी सिरियल. सब टीव्हीची मालिका होती, आउट अँड आउट कॉमेडी. त्याच्यानंतर 2018 साली सरांनी गुजराती फिल्म डिरेक्ट करताना मला गुजराती फिल्म मध्ये सरांनी गुजराती इंडस्ट्रीमधून असताना सुद्धा मराठी सरांनी मला कास्ट केलं. त्यात नेपोटिझम तिथे आहे. द पॉइंट इज, सर कॉल्ड मी फॉर an out and out parallel role with मनोज जोशी. सो दॅट वॉज अगेन अ रोलर कोस्टर एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर सरांबरोबर 8 कणा सिनेमा करताना सरांची जी रेंज आहे ना, दिस इज लाईक एक्स्ट्रीमली वर्सटाईल, एक्स्ट्रीमली वर्सटाईल. सरांनी मला सांगितलं 2 दिवस आहे तुझं शूट, दिस इज द रोल. मी म्हटलं सर, यू कॉल मी फॉर पासिंग, आय विल कम अँड पास अवे, बट आय विल बी देअर इन युअर सिनेमा. अँड अगेन इट वॉज अ ट्रिमेंडस एक्सपिरियन्स. आय एम व्हेरी हॅपी की दिस सिनेमा इज रिलीजिंग अँड आय थिंक इट्स गोइंग टू रिअली मेक वेव्स. आणि एक छोटीशी गोष्ट सर, श्रीकांत सर, माझा आणि तुमचा असं डायरेक्ट काही संबंध नाही, बट आय वुड नीड टू टेल दिस, लाईफ हॅज कम अ फुल सर्कल. 2005 साली मी एक सिनेमा केला होता मराठी, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, भरत जाधव यांच्या बरोबर. तर 2006 साली तो रिलीज झाला. त्यात रिव्ह्यू तुमचा होता आणि त्यात आय प्लेड पीए ची भूमिका होती, जी इंटरव्ह्यू नंतर भरत जाधव यांच्या बरोबर थ्रू आउट असते. That was like, I was very very raw आणि तेव्हा केलं. This is not about me, this is more about you sir. Before people start thinking. तर त्या रिव्ह्यू मध्ये तुम्ही मेन्शन केलं होतं अबाउट माय पार्ट की पीए गुप्ता नी खूप चांगली भूमिका, ही हॅज डन जस्टिस टू हिज रोल, असं तुम्ही लिहिलं होतं. आणि मग माझे मित्रगण, मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी थिएटर मधले हे सगळे मला, तू काय काय केलं, असं काय केलं, श्रीकांत सरांनी तुझ्याबद्दल असं कसं लिहिलं, श्रीकांत सर क्वचितच लिहितात चांगलं कोणाबद्दल. मला नाही, सॉरी गलती हो गई यार. आणि त्याच्यानंतर टुडे आय केम टू नो नाव, लाईक आय प्लेड अ पार्ट रिटन इन द सिनेमा रिटन बाय यू. इट्स माय ऑनर सर. Wish the cinema and this team lot of luck, and I'm sure I'm going to enjoy this. You all are also. Thank you. सगळी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. कशी बांधणी करून आणली ती, तर सुरुवातीला तो येऊन सांगतो की मी आता इंग्लंडला जात आहे, 4 दिवसात मी इंग्लंडला जाणार आहे, पण जाण्यापूर्वी मी सुलभा वादळकर हिला प्रतिमा रमणीकरण झाला, ती लाजते. That is it. That is it. Next shot is I am going to England. नाहीतर नॉर्मली काय असतं, याच्यात लग्न झालं आणि ते नाही दाखवलं होतं. सर्वात मी दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे, इंग्लंडला प्रतिमा आलेली असते आणि मी इंग्लंडला असताना सगळीकडनं पोस्टमॉर्टम मध्ये जाऊन तिकडे मैत्री करून कणा, जो मेला माणूस आहे तिकडे त्याचा कणा कापून त्याच्यावरती मी अभ्यास करीत होतो. एक दिवस काय झालं तर असाच तो कणा, मला वेळ नव्हता, गुंडाळून घरी आणला
आणि ते ठेवला. बायकोला उत्सुकता असते ना काय आहे म्हणून बघायला. तर तिने ते उघडून बघितलं आणि एकदम चालली ती आणि मग उलटी व्हायला लागली तिला. तर तो म्हणतो की तुला कानानं असा बघितला नाही म्हणतो कधी, म्हणून तुला ती उलटी आली. तर ती म्हणते नाही, त्याची उलटी त्याच्यामुळे नाही आली, असं उलटी दुसऱ्या. आणि हे सांगत असताना फोन वाजतो. मी फोन घ्यायला देतो. काय झालंय तर मला गोव्याहून फोन येतो की माझे वडील वारले. म्हणजे एका वाक्यात त्याने 3 गोष्टी कव्हर केल्या होत्या. आणि एकच गोष्ट सांगायची म्हणजे अशोक सराफ म्हणाले होते की इंटरवल असतो त्याच्यावर, इंटरवल असू नये एवढी आपल्या सगळ्याची अटेन्शन असतं पिक्चरमध्ये की पिक्चर चालूच राहावं अशी गोष्ट आहे. तिथे म्हणाली इंटरवल असू नये, पण काही कारणामुळे इंटरवल घ्यायलाच लागतो. अशा गोष्टीमध्ये त्यामुळे तो 2 तास गाणी नाही, नाच नाही, सरळ स्टोरी आहे ही. आणि संघर्षमय, आणि सांगितल्याप्रमाणे संघर्षमय आहे. ही सगळी आपल्या समोर येत आहे. जरा वेळ लागला. हे सगळ्यांनी सांगितलंय की ज्या माणसाने विचार केला की हा सिनेमा व्हायला पाहिजे, ते आज हयात नाही इकडे. त्यांचा मुलगा आहे इकडे, त्यांची बायको आहे. पण त्याच्यामुळे जरा रिलीज व्हायचं रेंगाळलं जरा. पण शेवटी आता मला आनंद वाटतो की ते गाडी परत रुळावर आलेली आणि 28 तारखेला हा सिनेमा थिएटरमध्ये दिसणार. थँक्यू. रामाई सरांचा हा जीवन प्रवास आम्ही पाहणार आहोत आणि त्यामध्ये तुम्ही दिलेली अतिशय मोलाची अशी साथ, तीही आम्हाला पाहण्याविषयी खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे. पण तुम्ही हा सगळा प्रवास अनुभवत असताना इतकं काय काय पाहिलं असेल, इतक्या लोकांनी तुमच्याकडे येऊन डॉक्टरांविषयी काय काय सांगितलं असेल, आज काय सांगावं असं वाटतं? मला डॉक्टरांना मी जेव्हापासून ओळखायला लागलो तेव्हापासूनच मला माहित होतं की हा माणूस जिद्दी आहे, तर आपल्याला पाठी राहून सगळं करायला पाहिजे. त्यामुळे मी म्हणजे त्याला जेवढी माझ्याकडे होईल कुठल्याही घरातले मी कधी प्रॉब्लेम सांगितले नाही किंवा कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर टाकली नाही. इंग्लंडला सुद्धा वेळ 2-2 दिवस त्या घरी येत नव्हते, पण त्याच्यात सुद्धा आय वॉज हॅपी की ते काम करतायत तिकडे, रिसर्च करतायत. तर त्यामुळे मी तशा पद्धतीने माझ्याकडून होईल तेवढी म्हणजे त्यांना मदत केली किंवा मला सपोर्ट केला असं. पण म्हणजे दिवस त्यांच्या कामामुळे दिवस माझे म्हणजे खूप मला कधी कधी कंटाळा यायचा, पण असं नाही त्यांना ते काम करायला आले, शिकायला आले, तर आता आपल्याला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे बरं वाटतं. पाठी वळून बघताना वाटतं की मी जो पेशन्स दाखवला ना त्याचा आज खरोखर मला खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते ते एकच म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तिला सांगतो की मी 4 दिवसात इंग्लंडला जाणार आहे, तेव्हा तुला त्याच्या आधी सुलभा वलवलकरची प्रतिमा रवानी करणार. त्यामुळे झालं काय, हनीमून नाही, काहीच नाही, कुठेच नाही, सत्यनारायणाची पूजा नाही किंवा ते घरी जेवण असतं ते पण नाही. नुसतं नॉमिनल लग्न करायला पाहिजे म्हणून लग्न केलं आणि मी उठून गेलो इंग्लंडला. पण इंग्लंडला गेल्यावर सुद्धा परिस्थिती तीच राहिली वाटते की मी न्यूरोसर्जन काम असतं करावं. मी रात्री 7 वाजता 8 वाजता घरी यायचो. सर्जी मी जेवतो आणि तिला सांगतो तू झोप, एक पेशंट करून यायचं.
खरं म्हणजे पेशंट बघायचं नसतं, मला रिसर्च करायचं असतं. म्हणून मी परत हॉस्पिटलला जातो आणि तिकडून मग किती सकाळी 2 वाजता, कारण मला तिथे रिसर्च करायला सेपरेट खोली होती हॉस्पिटलमध्ये. 2 वाजता 3 वाजता कधी येऊन झोपतो, परत सकाळी 8 वाजता हजर राहायला पाहिजे. पण ते सगळं तिने सहन केलं, ऐकून घेतलं, मानलं. नाहीतर यंग मुलींना ह्या वयात बरोबर कुठे जायचं, हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या आमच्या जीवनात झाल्या नाही. थँक्यू. हे आज डॉक्टरांकडनं कळतं, मला थोडंसं बोलायचं आहे. पण आम्ही सिनेमा करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या नाहीत ह्या, पण आम्ही इंटरप्रेट केल्या समोर. म्हणजे बोजेवरांशी बरंच डिस्कशन आहे, याचं काहीतरी एक सॉरी असेल डॉक्टरांना म्हणायचं आयुष्यात, मिसेस रामाणींना. तर तो एक सीन ठेवला, तो इतका सुंदर सीन आहे, पण तो पण कधी सॉरी म्हणतात तो शेवटच्या क्षणी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने त्या त्यावेळी सॉरी म्हणून मोकळं व्हावं, तू अगदी शेवटपर्यंत थांबू नये, पेशन्स बघू नये कोणाचे तरी, असं मला त्यातनं द्यावं असं वाटत होतं त्या सिनेमात. त्यामुळे आज आज डॉक्टरनी कमिट केलं दॅट आय लाईक दॅट. पण तुम्ही बिटवीन द लाईन्स अगदी करेक्ट वाचलं होतं. गिरीश बोलला तर मला आणखी सांगायचं वाटतं की आमचं जेव्हा स्क्रिप्ट झालं, पहिला ड्राफ्ट जेव्हा झाला, तेव्हा मी आणि गिरीश आम्ही 3 दिवस एकत्र एक रूम केली हॉटेलमध्ये. 3 दिवस जवळपास 24 तास आम्ही डिस्कस करत होतो याचं काय, एक एक सीन डिस्कस करत होतो, फक्त जेवायला बाहेर पडायचो, असं 3 दिवस होतो. आणि त्या दरम्यान गिरीशने मला एक प्रश्न विचारला की तुझी आणि मॅडमची किती वेळ भेट झाली. काय झालं होतं, मी बऱ्याचदा प्रयत्न केला होता, पण आमची दोघांची भेट नव्हती होऊ शकली. आणि मग एक दिवस डॉक्टरला मी म्हटलं की मला त्यांच्याविषयी जे काही कळायचं ते तुमच्याच पुस्तकातून कळलंय, तेव्हा मी जर त्यांना भेटलो तर कदाचित त्याचा अँगल बदलेल, आणखी मला माझ्या मनात जे इम्प्रेशन येतात ते असू दे. गिरीशला मी सांगितलं आणि तसंच ठेवलं. आणि सिनेमाचा पहिला शो जेव्हा झाला तेव्हा मॅडम मला म्हणाल्या की तुम्ही मला भेटला नाहीत, पण मी जशी आहे तशी पडद्यावर दिसले. आता तुम्हाला कळलं असेल की मला काय